मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील राजकारणात येणार का, अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे. आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेणारे मनोज जरांगे पाटील आपल्या मुंबईतल्या आंदोलनावरती ठाम आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले द्यावेत आणि ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. पण सरकार आणि प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच लढा तीव्र करावा लागणार असा त्यांच्या बोलण्याचा रोख आहे. यात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट राजकारणात येण्याचा सल्ला दिलाय. आरक्षणाच्या निमित्तानं काय घडामोडी नेमक्या घडतायत, आंबेडकरांनी हा सल्ला का दिला असावा, मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय असणार, या सर्वांचा आढावा घेऊ. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा. आक्रमकपणे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एक चर्चा मागच्या काही दिवसापासून जोर धरतीये, ती म्हणजे त्यांच्या राजकारणात येण्याबद्दलची. पण खरंच मनोज जरांगे पाटील राजकारणात येण्यास उत्सुक आहेत का, की फक्त या हवेतल्या चर्चा आहेत? पुन्हा एकदा ही चर्चा होण्याचं कारण आहेत प्रकाश आंबेडकर. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यापासून प्रकाश आंबेडकर त्यांच्या संपर्कात आहेत. मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे, अर्थात ओबीसी कोट्यातून नाही तर स्वतंत्र पद्धतीनं. त्यांनी मनोज जरांगे पाटलांना एक सल्ला दिलाय. काय म्हणालेत प्रकाश आंबेडकर? आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर आंदोलन महत्वाचं आहेच, पण यासोबतच जरांगे पाटलांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं आहे. लोकसभेच्या संदर्भानं त्यांनी भूमिका घ्यावी, जेणेकरून गरीब मराठ्यांचा आवाज जो जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेतही गेला पाहिजे, तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या निमित्तानं ते किंवा त्यांचे सहकारी हा विचार करतील आणि आपली भूमिका घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सुरुवातीपासूनच मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे. मराठा समाजात गरिबीचं प्रमाण मोठं आहे, त्यामुळे या गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं असं प्रकाश आंबेडकर यांना वाटतंय. पण हे आरक्षण मागत असताना ओबीसीचा हट्ट धरू नये, स्वतंत्र आरक्षणासाठी लढा द्यावा असंही ते अनेक वेळा म्हणालेले आहेत. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण कसं मिळेल याबाबत आपल्याकडे उपाय आहे. हा उपाय आपण नव्या सरकारला सांगू असं ते मागे म्हणाले होते. आता त्यांनी जरांगे पाटलांना राजकारणात येण्याचा सल्ला दिलेला आहे. पण जरांगे पाटील राजकारणात येणार का? राजकारणात येण्याच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक वेळा नाही तर अनेक वेळा. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळायला हवा. दुर्दैवानं राजकारणानं आमचा घात केला, त्यामुळे राजकारण हा काही आमचा मार्ग नाहीये. चळवळ किंवा आंदोलन याच्यातही प्रचंड ताकद असते आणि हे आता सिद्धही झालेलं आहे. आंदोलनानं काहीही होत नाही हा गैरसमज दूर झालेला आहे. आंदोलनाच्या मार्गाने 56 लाख लोकांना आरक्षण मिळालेलं आहे, त्यामुळे आंदोलनात ताकद तर आहेच. राजकारणात यायचं असतं तर आधीच आलो असतो, पण आम्ही राजकारणाबाबत चीड असणारे लोक आहोत. एकदा का तुम्ही राजकारणात आलात की तुम्ही स्वार्थी मतलबी होता. अशा मार्गाला आम्हाला जायचंच नाहीये. न्यायासाठी लढतच राहू असं मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झालेली असली तरी आधीही मनोज जरांगे पाटील यांच्या राजकारणात येण्यासंबंधीच्या नेत्यांची वक्तव्य समोर आलेली आहेत. MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मनोज जरांगे पाटलांना अशाच आशयाची विनंती केली होती. कायदे गल्लीत होत नाहीत, त्यासाठी सभागृहातच जावं लागतं. लोक कदाचित टीका करतील, पण त्याचा विचार करू नका. आरक्षणाचं समाधान हे विधानसभा किंवा संसदेतून मिळेल असं जलील म्हणाले होते. प्रकाश आंबेडकर असो की इम्तियाज जलील, त्यांनी जो काही विचार मांडलाय त्यावर नव्यानं जरांगे पाटील आपली भूमिका जाहीर करतील का, किंवा विचार करतील का, की आंदोलनाच्याच माध्यमातून लढा देतील, याची आता उत्सुकता आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.